मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण पशुधन पर्यवेक्षकसाठीचा तांत्रिकचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक या ठिकाणी बघणार आहे, तो म्हणजे शेळीपालन. यावर अनेक वेळा प्रश्न आलेले. पूर्ण याच्या आधी आपण शेळीपालनावर काही मुद्दे कव्हर केले आहेत, पण इथे पूर्ण डिटेलमध्ये घेतोय आणि याच्यावर मी सराव पेपर सुद्धा बनवलेला आहे. तो तुमचा लाईव्ह स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्याचं सेशन मी घेणार आहे. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर तुमच्या बॅचमध्ये होईल ते. बघा, पहिली गोष्ट, शेळीपालन का करायचं, त्याचं महत्त्व काय. तर शेळी हे एक याला गरिबांची गाय म्हटलं जातं. पुअर मॅन्स काऊ म्हणून यास ओळखलं जातं. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. का गरिबांची गाय का? कारण की कमी भांडवल, कमी जागा, कमी जोखीम, यामध्ये उत्पादन भेटतंय. सगळंच कमी पाहिजे तरी उत्पादन चांगलं भेटणार आहे. महत्त्व म्हणाल तर जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, जे भूमिहीन शेतकरी आहेत, त्यांना शेळीपालन अत्यंत उपयुक्त असा व्यवसाय आहे. कमी खर्च, जलद पुनरुत्पादन त्या ठिकाणी होतं. यामधून मांस भेटतंय, दूध भेटतंय, कातडी भेटते आहे, शेण भेटतं आहे. म्हणजे शेळी हा एक बहुउपयोगी असा प्राणी आहे, हे आपल्या लक्षात येतं. आणि ज्या ठिकाणी दुष्काळ आहे, कमी पाऊस आहे, तिथे तर एकदम जबरदस्त असा हा व्यवसाय म्हणून याकडे बघितलं जातं. आता बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं की भारतामध्ये नेमकं काय स्थान आहे शेळीपालनाचं. पहिली गोष्ट, तर भारत हा शेळ्यांच्या संख्येमध्ये जगात पहिला आहे. जगात भारी आहे आम्ही शेळ्यांमध्ये. राज्य म्हणाल, राजस्थान सगळ्यात कमी पाऊस, त्यानंतर यूपी कमी पाऊस, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश. त्यानंतर पुढे महाराष्ट्रामध्ये आलात तर उस्मानाबादी शेळी आपल्याला माहिती आहे, जी की धाराशिवमध्ये, सोलापूर, बीड, अहिल्यानगर या ठिकाणी मुख्यत्वे थोडासा दुष्काळी पट्टा, मराठवाड्याचा मुख्य भाग या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि शेळीची शारीरिक वैशिष्ट्य, शेळी हा रवंत करणारा प्राणी आहे. पहिलं ते माहीत असलं पाहिजे. 4 पोट या ठिकाणी शेळीचे असतात. त्यामध्ये रुमेन, रेटिक्युलम, ओमासम, ॲबोमासम असे ते 4 कप्पे असतात. गर्भधारणा कालावधी तुम्हाला विचारला जातो 150 दिवस, 5 महिन्याचा. जुळी किंवा तिळी पिल्ले हे सामान्य आहे शेळीच्या बाबतीमध्ये. 2 किंवा 3 पिलं एका वेळेस शेळी सहजपणे देते. ओके, पुढे आता आमच्याकडे ज्या जाती आहे शेळीच्या, त्याबद्दल आम्हाला माहिती असलं पाहिजे, भारतामधल्या किंवा महाराष्ट्रातल्या. तर बघा, भारतामधल्या जातींचं जर बघितलं एकदा, तर तुमच्या लक्षात येतं की जमुनापारी एक जास्त दूध देणारी या ठिकाणी ही शेळीची जात तुमच्या समोर आहे. त्यानंतर जमुनापारी आपण यूपी मध्ये बघतो. पुढे बीटल, ही मांस आणि दुधासाठी दुहेरी उपयुक्त आहे. पंजाबमधली बीटल, नावात बीटल आहे, लिटल बीटल, पण दुहेरी काम आहे. पुढे शिरोही, जिथे खूप जास्त दुष्काळ आहे, राजस्थान सारखा प्रांत, तिथे ही जात. बार्बरी जलद वाढ होते, उत्तर भारतामध्ये बहुतेक राज्यांमध्ये दिसते. ब्लॅक बेंगॉल मांसासाठीची पश्चिम बंगालमधली. आणि उस्मानाबादी शेळी महाराष्ट्रातली प्रसिद्ध आहे. ओके, धाराशिव असेल, सोलापूर असेल, या पट्ट्यामध्ये ही जास्त, बीडमध्ये आपल्याला ही दिसून येते. पुढे बघा, आता शेळी पालनाच्या पद्धती आम्हाला माहीत असल्या पाहिजे की कशा पद्धतीने शेळींचं पालन केलं जातं. मुक्तचरण, अर्धबंदिस्त आणि बंदिस्त 3 टाईप्स आहेत. मुक्तचरण ज्याला एक्सटेन्सिव्ह म्हणतो आम्ही, जंगल असेल, माळ रान असेल, घेऊन जायचं आपलं, मोकळ्या पद्धतीने चारायच्या, खर्च कमी पण उत्पादन सुद्धा कमी. दुसरं अर्धबंदिस्त, सेमी इंटेन्सिव्ह ज्याला म्हणतो, ही बेस्ट पद्धत आहे. म्हणजे कसं बघा, काही वेळ चारा द्यायचा, काही वेळ गोठ्यामध्ये हे करायचं, आरोग्य चांगलं राहतं, उत्पादनही चांगलं राहतं. पुढे एक आहे बंदिस्तच, पूर्ण वेळ गोठ्यामध्ये संगोपने. इथे खर्च जास्त असतो पण या ठिकाणी उत्पादन सुद्धा जास्त असतं, थोडंसं कमर्शियल स्वरूपात. हा तिसरा प्रकार आपण बघतो. आता शेळीचा गोठा कसा असावा? एकतर थोडं उंचावर असावा, जागा कोरडी असावी, पाणी साचू नये, हवा लागली पाहिजे, वायुविजन चांगलं असावं. पूर्व पश्चिम दिशा असेल तर चांगलं आहे. सकाळचं ऊन त्या ठिकाणी गोठ्यामध्ये शिरतंय. जागा जर म्हणाल तर प्रौढ शेळीला 10 ते 12 चौरस फूट एका शेळीला जागा लागते. आणि पिल्लू असेल तर 5 ते 6 चौरस फूट जागा लागते. हा रेशिओ सुद्धा महत्वाचा आहे. प्रश्न यावर सुद्धा येऊ शकतात. बघा, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय म्हटलंय या ठिकाणी. आहारामध्ये हिरवा चारा, ज्यामध्ये लुसर्न असेल, बरसीम, गवत, झाडांची पानं, बाबूळ, शेवगा यासारख्या झाडांची पानं शेळी खाते. पुढे वाळलेला चारा, ज्यामध्ये कडबा असेल, भुसा असेल, तो सुद्धा. एकवटलेला आहार, कडधान्य, भुसा, धान्य, खनिजाचं मिश्रण
आणि मीठ या ठिकाणी, आणि शेळीला शरीराच्या वजनाच्या 3 ते 4% एवढा आहार लागतो. तिचं जे शरीराचं वजन आहे त्याच्या 3 ते 4% एवढा आहार त्या ठिकाणी असला पाहिजे. पुढे प्रजनन आहे. प्रजननाचं व्यवस्थापन कसं होतं बघा. पहिल्यांदा शेळी माजावर येते 6 ते 8 महिन्यामध्ये, पण योग्य पैदाशीचं वय असतं 10 ते 12 महिने. बोकड 25 ते 30 शेळ्यांसाठी एक बोकड एक सर्वसाधारण मानला जातो. गर्भकाल 150 दिवस किंवा 5 महिने आपल्याला तो माहीत असला पाहिजे. आता शेळीचे प्रमुख रोग जर बघितले तर हा PPR तुम्हाला मी सांगितलं की हा विषाणूजन्य रोग आहे. बघा सगळ्यात महत्वाचं विषाणूजन्य, आणि आयुष्यात एकदाच लस द्यायची. हा वारंवार विचारला जातो. तुम्हाला शेळी पालनातला सर्वात घातक रोग कोणता, तर PPR. एंटरोटॉक्झिमिया जीवाणूजन्य रोग आहे. 6 ते 12 महिने कालावधी असतो लसीचा, त्यामध्ये ती घ्यावी लागते. पुढे गोट पॉक्स विषाणूजन्य आहे, वर्षातून एकदा ही लस घ्यावी लागते. अँथ्रॅक्स आहे जीवाणूजन्य, जे एंडेमिक भाग आहे त्या ठिकाणी हा दिसतो. आणि रेबीज विषाणूजन्य, चावा जर घेतला त्या ठिकाणी कुत्र्याने वगैरे कशाने ज्याला ऑलरेडी त्याची बाधा झाली आहे, तर शेळीला सुद्धा रेबीज नावाचा रोग होऊ शकतो. पुढे शेळी पालनाचे फायदे काय बघा. सगळ्यात महत्वाचं रोकड मांस, त्याला जास्त मागणी आहे, दुष्काळामध्ये सुद्धा टिकाव आहे. आणि महिला, शेळी पालन हा व्यवसाय महिला सुद्धा करू शकतात, त्यांच्यासाठी एकदम सोपा व्यवसाय आहे. पुढे तोटे काय बघा. रोग प्रसार झाला, एखादी शेळी त्या ठिकाणी मरण पावली, 1, 2, 4 भटक्या व्यवस्थापनामध्ये नुकसान होऊ शकतं. लांडग्याने नेली आहे, तसंही होतं, कुठेतरी पाण्यामध्ये बुडली आहे. आणि बाजारभाव ते सुद्धा चढउतार या ठिकाणी चालू असतात. शासकीय योजना म्हणाल तर LNM महत्वाची योजना, NLM राष्ट्रीय पशुधन अभियान, त्यामधून शेळी पालनासाठी तुम्हाला अनुदानं वगैरे भेटतात. जे काही विधवा महिला असतील वगैरे यांना तर शेळी पालनासाठी शासन मोठं अनुदान देतं. वाटप सुद्धा होतं शेळी आणि बोकडचं डायरेक्ट. प्रशिक्षण आणि वैद्यकीय सेवा सुद्धा सरकारकडून पुरवले जातात. आता पुढे वनलायनरमध्ये बघा. शेळी ही गरिबांची गाय, लक्षात ठेवा. गर्भकाल 150 दिवस आहे. PPR लस एकदाच द्यावी लागते आयुष्यामध्ये. महाराष्ट्रातली उस्मानाबादी शेळी आणि सर्वोत्तम पद्धत जर म्हणाल तर अर्ध बंदिस्त पद्धत, जी की उत्पादन चांगलं देते आहे. आता पुढे बघा. पुढचा मुद्दा या ठिकाणी जर बघितला तर 30 सेकंड मेमरीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. लो कॉस्ट, फास्ट ब्रीड, PPR, वन टाइम, 150 दिवस, आणि आमच्याकडची उस्मानाबादी. आता पिल्लांची निगा कशी करायची, जर बघा जन्मानंतर 30 मिनिटांमध्ये ना त्याला चीक कोलोस्ट्रोम हे ते देणं अत्यंत आवश्यक आहे. त्या शेळीचं ते कोवळं दूध आपण ज्याला म्हणतोय. पहिल्या 7 दिवसामध्ये त्याच्या नाभीवर आयोडीन लावलं गेलं पाहिजे. ते पिलाच्या काही त्याच्यातून हे होणार नाही, जंतू संसर्ग होणार नाही. त्यामुळे 3 ते 4 आठवड्यापासून क्रीप फिडिंग त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. 2.5 ते 3 महिन्यामध्ये विलगीकरण त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. आणि हा जो चीक असतो ना, तो सुरुवातीला त्याला दिलेला त्या पिलाला, ते रोगप्रतिकारक शक्तीचा तो मुख्य स्रोत म्हणून त्या चिकाकडे आम्ही बघत असतो. पुढे आहे बोकड व्यवस्थापन. बघ, बोकड व्यवस्थापन काय भानगडे. बोकडाचं वजन, पाय आणि लैंगिक क्षमता तपासणं बोकड व्यवस्थापनामध्ये या ठिकाणी आपण करत असतो. निकट नात्यातील पैदास या ठिकाणी टाळली जाते. सगळ्यात महत्वाचं इनब्रीडिंग. मग ती शेळी आहे, तिचंच पिलू आहे, त्याच्या मार्फत त्या शेळीचं ब्रीडिंग होऊ नये बाबा. ओके. दुसरं 2 वर्षानंतर बोकड बदलणं हे सुद्धा एक महत्वाचं असतं. किती एक 25-30 शेळ्यामागे एक बोकड, ते आपण बघितलं. आता इनब्रीडिंग काय भानगडे बघा. हे 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 महत्वाचं आहे. इनब्रीडिंग जे आहे ना, तुम्हाला इनब्रीडिंग आणि आउटब्रीडिंग हा कन्सेप्ट माहीत असेल. फक्त नातेवाईकामधली पैदास आहे तिला इनब्रीडिंग म्हणतो. तिथे दोषयुक्त हे होऊ शकतं, पुढे अनुवंश येऊ शकतो. आउटब्रीडिंग वेगळ्या वंशातली पैदास वंशामध्ये सुधारण्यासाठी हे महत्वाचं आहे. आउटब्रीडिंग असलं पाहिजे. आता दूध उत्पादन म्हणाल तर शेळीचं दूध हे सहज पचणार आहे म्हशीच्या दुधापेक्षा, गाईच्या दुधापेक्षा. लॅक्टोज याच्यामध्ये कमी असतं, लहान मुलांसाठी हे उपयुक्त आहे. औषधी गुणधर्म सुद्धा याच्यामध्ये आहे, अस्थमाचे पेशंट वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी. शेळीचं मांस याला ना शेवण असं म्हटलं. शे म्हणजे त्याचा उच्चार जर बघितला, शे थोडासा त्याच्यामध्ये मिक्सिंग तसा उच्चार आहे. लाल मांस जे असतं, रेड मीट, जे की धर्मनिरपेक्ष सगळ्या धर्मातले लोक हे मांस खातात. 25 ते 30 किलोग्रॅम वजन झालं त्या शेळीचं, किती विक्रीसाठी योग्य मानले जाते. सण उत्सव काळामध्ये जास्त याला मागणी असते. शेळीचं शेण म्हणाल तर ते उत्तम सेंद्रिय खत आहे. वर्मी कंपोस्टसाठी याचा मोठा वापर होतो. याच्यामध्ये नायट्रोजन जास्त असतं शेळीच्या शेणामध्ये. पुढे रोग नियंत्रणामधील जैव सुरक्षा बघा. जैव सुरक्षा कशी करायची, बायोसिक्युरिटी कशी करायची, तर बाहेरून आलेल्या जे शेळ्या आहेत त्यांना क्वारंटाईन करून ठेवणे. त्यानंतर पायघड्या, बाह्य व्यक्तींचा गोठ्यामध्ये प्रवेश मर्यादित करणे.
पुढे डिसीज प्रिव्हेन्शन ट्रीटमेंट जी आहे ती आम्हाला माहीत असली पाहिजे. मृत्यूदर जो आहे व्यवस्थित व्यवस्थापन झालं पाहिजे. म्हणजे पिलांचा मृत्यूदर 10% कमी असावा, प्रौढांचा मृत्यूदर 5% कमी असावा, तेव्हा तुमचं चांगलं व्यवस्थापन आहे असं म्हणू शकतो. जास्त मृत्यूदर असेल, व्यवस्थापन प्रॉब्लेमॅटिक आहे. चुका काय होतात? एकाच जातीवर लक्ष न देणं, वेळेवर लसीकरण न करणे, इनब्रीडिंग आणि ओलसर गोठा, इथून मग रोग प्रसार होतो आणि त्या ठिकाणी मृत्यूदर वाढतो. महिलांचं सक्षमीकरण, स्वयंसहायता गट असेल, महिलांना सुलभ व्यवसाय आहे, ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करणारा व्यवसाय म्हणून याकडे बघितलं जातं. आता महाराष्ट्र म्हटलं की उस्मानाबादी शेळी, ज्याचं GI टॅगचं प्रपोजल केलेलं आहे. दुसरं मराठवाडा म्हटला की शेळी पालनासाठी बेस्ट आहे. तिसरं दुष्काळी पट्टा आमच्यासाठी कामाचा आहे. आता इथे तुम्हाला गाय शेळी खर्चाचं बघितलं, गाईला जास्त खर्च लागतो पालनासाठी, विकत घ्यायलाच खर्च आहे. पुढे इतरही त्याचा चारा वगैरे त्या गोष्टी. मेंढीला सुद्धा, मेंढीचं लोकर मात्र शेळीपेक्षा जास्त आहे लोकरच्या बाबतीत म्हणाल तर. प्रजननाच्या बाबतीत मेंढीपेक्षा शेळीचं प्रजनन फास्ट आहे. तुलनात्मक मुद्दे. पुढे 15 सेकंदामध्ये लक्षात ठेवायच्या गोष्टी आहे. शेळी गरिबाची काय, 150 दिवस गर्भधारणा कालावधी, PPR ते लक्षात ये, सेमी इंटेन्सिव्ह बेस्ट पद्धती, कोलोस्ट्रॉम फर्स्ट दिलं पाहिजे, एवढं सगळं. आणि अभ्यास करता ॲप्लिकेशन. जे मित्र नवीन आहेत ज्यांना या बॅचेस जॉईन, बघा 2 बॅच आहेत अभ्यास करताय. एक पूर्ण बॅच आहे जिला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल म्हणतो. त्याच्यामध्ये मग हे टेक्निकल हे सगळं आहे आणि नॉन टेक्निकल सगळं MPSC पॅटर्ननुसार आपण घेतोय. दुसरं इथे तांत्रिक बॅच आहे, पशुधन पर्यवेक्षकची तांत्रिक बॅच आहे. फक्त टेक्निकलचे झालेले पेपर्स, त्याचे अनालिसिस व्हिडिओ, त्याचे बेसिक लेक्चर्स तुम्हाला तेही भेटणार. दोन्ही तुम्ही जॉईन करू शकतात. अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे. काही अडचण असेल हा नंबर आहे, तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकतात. फारच नाही कळते तर कॉल करू शकतात. पण आधी ॲप डाउनलोड करा. अभ्यास करता प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. यूट्यूब व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक भेटेल. थांबूया. धन्यवाद.